वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, पुरे वसंताशी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्व तेणे असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवन त्रयी तुझविने, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामध्ये दशक 5 आणि समास 7 मध्ये समर्थांनी बद्ध लक्षण सांगितलेलं आहे. कारण शास्त्रामध्ये बद्ध आणि सिद्ध, आणि म्हणून बद्ध आणि सिद्धाचं सुख हे भक्ती मार्गामध्येच आहे. त्यामुळे बद्धांना सुद्धा भक्ती मार्गात आणलं पाहिजे, असं समर्थांचा ध्यास आहे. मग बद्ध म्हणजे काय नेमकं, बद्धांचं लक्षण काय आहेत? आपण परमेश्वराची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत का बद्ध आहोत, या दोन्ही गोष्टी याचं चिंतन करणार आहे. सृष्टी जे का चराचर, दिव्य दाटले अपार, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोलिजेती. समर्थ रामदास म्हणतात की ही जी चराचर सृष्टी आहे, ती त्यात अपार जीवांची गर्दी झालेली आहे. त्यातील मनुष्याचे 4 प्रकारात वर्णन केलेले आहे, वर्गीकरण केलेलं आहे. एक तयाचे लक्षण, चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्ष साधक जाण, चौथा सिद्ध. ते 4 प्रकार कोणते आहेत, त्याचे लक्षण काय आहेत, ते आता तो ऐक असं समर्थ म्हणतात. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या 4 प्रकार या मनुष्याचे सांगितलेले आहेत वर्गीकरण करताना. या चौघा विरहित काही, चराचरी पाचवा नाही. आता असो हे सर्व ही विशद करू. या चराचर सृष्टीमध्ये बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध या 4 शिवाय 5वा प्रकार तुम्हाला सापडणार नाही. कारण हे 4च प्रकार महत्वाचे. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण, कैसे जाणावे. बद्ध म्हणजे कोण आहे, मुमुक्षाचं लक्षण काय आहे, साधक म्हणजे कोण आहे आणि सिद्ध म्हणजे कोण आहे. आता आपण हे ओळखूया. श्रोती भावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध पुढे निरोपिले. आता श्रोत्यांनी सावध झालं पाहिजे. इथे प्रथम बद्ध कोणते सांगून नंतर पुढे मुमुक्ष, साधक व सिद्ध याचं वर्णन केलं जाईल असं समर्थ म्हणतात. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुवीन दाही दिशा शून्याकार. मग आता हा कसा आहे, तर त्याचं वर्णन समर्थाने केलं की हा जो बद्ध आहे तो कसा आहे, तो अंधारात चाचपडणाऱ्या आंधळ्या माणसासारखा आहे. बद्धाची अवस्था अशा प्रकारची असते.
तो अज्ञान रूपी अंधारात चाचपडत असतो. आंधळ्या माणसाला डोळे नसल्याने दाही दिशा जसा शून्याकार त्याला भासतात, तशी बद्धाची मानसिकता असते. शून्याकार अवस्था, तसं शून्य अवस्था फार अवघड आहे. पण तो शून्याकार अवस्था म्हणजे तो शून्यच करणार, दुसरं काही करणार नाही. म्हणून त्याचं वर्णन केले. भक्त ज्ञाते तापसी, योगी वीत रागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. भक्त, ज्ञानी, तामसी, योगी, विरक्त व संन्यासी यांच्या समोर आले तरी त्याला ते दिसतच नाही. बघा, बद्ध माणसाचं वैशिष्ट्य कसं आहे बघा, की त्याला भक्त कळत नाही, ज्ञानी कळत नाही समोरचा, तापसी कळत नाही, योगी कळत नाही, विरक्त कळत नाही, संन्यासी कळत नाही. काय त्याची मानसिकता बघा, म्हणजे तो जणू काही काहीच जाणूच शकत नाही. न दिसे तेने कर्माकर्म, न दिसे तेने धर्माधर्म, न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ. चांगलं कर्म, वाईट कर्म, धर्म व अधर्म इत्यादी जणू काही त्याला दिसतच नाही. त्याप्रमाणे सोपा असा परमार्थ मार्ग तोही त्याला दिसत नाही. तयास न दिसे सच्छास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. त्याला खरे शास्त्र कळत नाही, संत संगती नाही, सत्संगत नाही, सत्पात्र किंवा अत्यंत पवित्र असा सन्मार्ग यापैकी त्याला काही दिसत नाही. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म साचार, स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. अशा व्यक्तीला सारासार विचार म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, त्याचा आचार कसा असतो, परोपकार कसा केला पाहिजे, दान कसं द्यावं, पुण्य कसं संपादन करावं वगैरे त्याला काहीच जाणतच नाही. नुसतं शून्याकार मानसिक. पोटी नाही भूतदया, नाही सुचिस्मत काया, नाही जयासी विव निमवाया वचन मृद. असा व्यक्ती कसा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया नाहीये, प्रेम नाही कोणाबद्दल, त्याचा देह पवित्र स्वच्छ नसतो, किंवा लोकांशी मृदू भाषण करून त्यांना तो निवविणे त्याला जमत नाही. निवविणे म्हणजे शांत करणं, लोकांना दुःखातून दूर करणं, हे त्याला जमतच नाही. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, त्या नावबद्ध. अशा व्यक्तीला भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष किंवा साधन त्यातलं काहीच कळत नाही, त्याला बद्ध म्हणावे. न कळे निश्चात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, त्या नावबद्ध. ज्याला देवासंबंधी निश्चात्मक ज्ञान नसतं, संतांचा विवेक आणि मायेचं कौतुक त्याला अजिबात माहित नसतं, त्याला बद्ध म्हणा. बघा, समर्थ आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावतात बघा. आपण बद्ध तर होत नाही ना. बघा, आताच कलियुगामध्ये त्या सर्वांची अवस्था नाईलाजानं म्हणा किंवा काय अवकृपा म्हणा, आपण सगळेजण बद्धामध्ये चाललेलो आहोत, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणून समर्थांचं दासबोध हा त्रिकालदर्शी आहे, निरंतर तो अभ्यासासारखा. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नाव बद्ध. बद्ध कसा आहे, ज्याला परमार्थाची खूण कळत नाही किंवा अध्यात्म निरूपण त्याला कळत नाही, त्याचा गंधही त्याला नसतो, जो स्वतःही जाणत नाही, त्याच बद्ध असं म्हणतं. मी कोण आहे याची त्याला जाणीव नाही आहे. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ, त्या नाव बद्ध. जीवाचं जन्ममूळ काय आहे त्याला माहित नाही, साधनाचं फळ काय त्याला माहित नाही, त्याला काहीच कळत नाही असा. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, त्या नाव बद्ध. बद्ध कसा आहे, बंधन कसं असतं, अगं तू बंधनात अडकलेला असतो. बंधन कसं असतं, मुक्तीचं लक्षण कोणतं, आत्मवस्तू कशी विलक्षण आहे हे ज्याला कळतच नाही, तो एका अर्थानं बद्ध आहे. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्पे बांधला, या नाव बद्ध. शास्त्रार्थाने त्यानं श्रवण केले तरी तो त्याला कळत नाही. मग शास्त्रार्थामध्ये परवलीचे शब्द असतात, आणि मग शास्त्रार्थ ज्याला कळाला त्याला परवलीचे शब्द माहित पाहिजे. कर्मसिद्धांतामधले त्याला काही माहित नाही. ज्याला स्वतःचा स्वार्थ कोणता तेही कळत नाही, अथवा संकल्पाने जीव कसा बद्ध होतो हेही त्याला कळत नाही, असा बद्ध. अशा प्रकारचं केवळ पशु जीवन जगणारा हा बद्ध समर्थाने सांगितला आहे. जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण.
तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही. बद्धाचं मुख्य लक्षण म्हणजे काय, की त्याला आत्मज्ञानच अजिबात नसतं. आत्मवत सर्व भूतेषु त्याला जाणीवच नसते. याखेरीज तीर्थ व्रत दान पुण्य इत्यादी काहीच त्याला माहित नसतं. नुसता एकटा उपभोग करणारा व्यक्ती असतो. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, त्या नावबद्ध. बघा कसं आपलं आत्मपरीक्षण समर्थ करायला लावतात. ज्याच्या ठिकाणी दया नाही, करुणा नाही, आर्जवता नाही, मैत्री नाही, शांती नाही आणि तो कोणाला क्षमा करत नाही, अशा प्रकारचा बद्ध स्वार्थ मागणारा. जे ज्ञानविषयी होणे तेथे कैसी ज्ञानाचे लक्षणे, बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. ज्याला आत्मज्ञान नसतंच, ज्याच्याजवळ ज्ञानाची लक्षण कशी काय असणार आहे? आत्मज्ञानात नाही तर ज्ञानाचं लक्षण काय? ज्याच्या अंगी अनेक कुलक्षणे असतात तो बद्ध समजावा. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परम संतोष, बाष्कळपणाचा हव्यास त्या नावबद्ध. नाना प्रकारचे दोष करण्यात त्याला संतोष वाटतो, बाष्कळपणाची त्याला फार हौस असते, तो बद्ध जाणावा. बहु काम बहु क्रोध बहु गर्व बहु मद बहु द्वंद्व बहु खेद त्या नावबद्ध. आता बद्ध कसा आहे, तो अति कामवृत्तीचा असतो, अति क्रोधी असतो, अति गर्व करणारा असतो, अति मद असतो आणि अति भांडखोर आणि खेद उत्पन्न करणारा असतो. बहुदर्प बहुदंभ बहु विषय बहुलोभ बहु कर्कश बहु अशुभ त्या नावबद्ध. हा बद्ध कसा आहे, अत्यंत दर्प आणणारा, खूप दंभ असणारा, अति विषयासक्ती असलेला, अति लोभी, अत्यंत कर्कशपणा, अति अशुभ वृत्ती या सर्व अवगुणाने तो युक्त असतो, तो बद्ध. बहुग्रामणी बहुमत्सर बहु असूया तिरस्कार बहुपापी बहुविकार त्या नावबद्ध. ज्याच्या ठिकाणी अति गावगुंडपणा असतो, जो अति मत्सरी असतो, लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो, अशा अत्यंत पापी अत्यंत विकारी माणसाला बद्ध माणसाचं समर्थ म्हणतात. बहु अभिमान बहु ताठा बहु अहंकार बहु फाटा बहु कुकर्माचा साठा त्या नावबद्ध. अत्यंत अभिमान, अत्यंत गर्व, अति अहंकार, अत्यंत वटवट कुकर्माचा मोठा साठा ज्याच्याकडे असतो त्याला बद्ध जाणावं. बहु कापट्य वाद विवाद बहु कुतर्क भेदाभेद बहु कृपामंद या नावबद्ध. जे अत्यंत कपटी वादविवाद करणारा, फार कुतर्क करणारा, भेदभाव करणारा, अत्यंत क्रूर कृपाशून्य असा तो बद्ध असतो. बहु निंदा बहु द्वेष बहु अधर्म बहु अभिलाष बहु प्रकारीचे दोष त्या नावबद्ध. जो खूप निंदा करतो लोकांची, लोकांचा द्वेष करतो, अत्यंत अधर्मी जीवन जगतो आणि अत्यंत अभिलाषी आहे, काहीतरी हवंय असून ज्याच्या पाशी नाना प्रकारचे दोष असतात, तो दोषी असलेला बद्ध. बहुभ्रष्ट अनाचार बहु नष्ट एकंकार बहु अनित्य अविचार त्या नावबद्ध. तो अतिभ्रष्ट अनाचारी, नष्ट करणार, सर्व ओलांकार समजणार, अत्यंत अनितिमान अविचारी असतो त्याला बद्ध म्हणलंय. बहु निष्ठुर बहु घातकी बहु हत्यारा बहु पातकी तपिळ कुविद्या अनेकी त्या नावबद्ध. असा जो बद्ध आहे अत्यंत निष्ठुर, घातकी, हत्यारा, पातकी, तापट व ज्याच्या अनेक कुविद्या असतात तो बद्ध. सद्विद्या त्याकडे काही नसती, सगळ्या कुविद्या तो त्याच्या स्वार्थासाठी वापरत असतो. बहु दुराशा बहु स्वार्थी बहु कळह बहु अनर्थी बहु डायिक दुर्मती तया नावबद्ध. अत्यंत दुराशा, स्वार्थीपणा, भांडखोरपणा, अनर्थ करणारा स्वभाव, दावेदारी करणारा, दुर्मती असलेला व अवगुणांनी युक्त असलेला बद्ध समजावा. बहु कल्पना बहु कामना बहु तृष्णा बहु वासना बहु ममता बहु भावना या नावाबद्ध. त्याची कसं कल्पना करणारा असतो, कामना त्याच्या सारख्या मनामध्ये असतात, तृष्णा असते त्याला, वासनाने भरलेला असतो, ममता व भावनेचा अतिरिक्त त्याच्याकडे असतो, अति ममता अति भावनिक असा. बहु विकल्पी बहु विषादी बहु मूर्ख बहु संबंधी बहु प्रपंच बहुपादी त्या नावबद्ध. तो कसा असतो, तो अत्यंत विकल्पी असतो. कुठल्याही प्रकारची गोष्ट ठरवली, संकल्प केला तर त्याच्यामध्ये कसं जमलं, मी येणार होतो परंतु असं तो म्हणणार. विषादी, मूर्ख, नातलगांचा हव्यास करणारा, प्रपंचात रत झालेला, ज्याला अनेक उपाधी लावून घेण्याची हौस असते तो बद्ध. बहु वाचाळ बहु पाषांडी बहु दुर्जन बहु होतांडी
पैशून्य बहु खोडी त्याणावबद्ध, अति वाचाळ बडबड करणारा, पाखंडीपणा करणारा, दुर्जन असलेला, थोतांड करणारा, खोटा बोलणारा, निंदा करणारा, चहाडी करणारा, खोडसाळपणा करणारा असा तो बद्ध. बहु अभाव, बहु भ्रम, बहु भ्रांती, बहु तम, बहु विक्षेप, बहु विराम या नावबद्ध. नास्तिक्य असलेला, भ्रमित असलेला, भ्रांती असलेला, भ्रांती आपण जेवणाची भ्रांती त्याला म्हणजे तमगुण असलेला, व्याप पसरायची आवड असलेला, आळसाची अतिशय आवड असलेला तो बद्ध. बहु कृपण, बहु खंदस्ती, बहु आदखणा, बहु मस्ती, बहु असक्रिया व्यस्ती त्या नावबद्ध. अतिकृपण, अत्यंत दांडगा, अत्यंत मत्सरी, ज्याला अतिमस्ती आहे व तो शास्त्राच्या विरुद्ध सतत कर्म करत बसतो असा बद्ध. परमार्थाविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वय समाधान त्या नावबद्ध. ज्याला परमार्थाविषयी अज्ञान असतं पण प्रपंचाबद्दल प्रचंड ज्ञान असतं, तो असमाधानी असतो तो बद्ध. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार त्या नावबद्ध. हा जो ज्याला परमार्थाविषयी अनादर असतो आणि प्रपंचाविषयी अत्यंत त्याला आदर असतो, जो संसाराचा भार वाहता वाहता बेजार झालेला असतो त्याला बद्ध असं म्हणलेलं आहे. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घालती पेडी त्या नावबद्ध. सत्संगाला जी गोडी त्याला नसते, संतांची निंदा करण्याचं प्रथम कर्तव्य असतं, आवडते व देहबुद्धीच्या वेळी तो जखडलेला असतो, मला हे आवडतं माझ्यासाठी हे करा, आणि देहबुद्धी त्याची असते, देहातीत अवस्था त्याला कधी प्राप्त होत. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ त्या नावबद्ध. ज्याच्या हातामध्ये फक्त द्रव्याची जपमाळ असते, किती पैसे आले, किती धन आलं, जो बायकोचे सर्व काळ ध्यान करीत असतो व ज्याच्याजवळ सत्संगाचा दुष्काळ असतो तो बद्ध जाणावा. नेत्री द्रव्य दारा पाहावी, श्रवणी द्रव्य सारा द्वारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी त्या नावबद्ध. डोळ्याने द्रव्य दारा पहा, फक्त पैसा बघायचा, श्रवणाने त्याच्याविषयी ऐकावं, द्रव्य दारेचे चिंतन करावे, ही बद्धाची लक्षण आहे. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्य दारेचे करी भजन त्या नावबद्ध. काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण हे सगळं तो द्रव्य आणि दार हे पाहण्यासाठी भजन करत असतो. इंद्रिय करुण निश्चळ, चंचळ हो नेदी पळ, द्रव्य दारेसी नावी सकळ त्या नावबद्ध. इंद्रिय एकाग्र करून त्यांना जरा इकडे तिकडे न जाऊ न देता केवळ द्रव्य आणि दाराकडेच तो धावतो, त्याला बद्ध असं म्हणलेलं आहे. द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ म्हणे तो बद्ध. द्रव्यदारा सारखं पैशाच्या मागा लागलेला असतो, जो ज्याला परमार्थ व सर्व स्वार्थही नसतं, ज्याला बद्ध असा म्हणावे. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता तेची सकळ त्या नावबद्ध. जो आपला सर्व वेळ संसाराची चिंता करणं घालतो, दुसऱ्या गोष्टीत वेळ गेला तर तो व्यर्थ गेला असं त्याला वाटतं, जो सर्व काळ प्रपंचाचा कथा करीत असतो तो बद्ध. कीर्तनाला गेला, प्रवचनाला गेला, सत्संगाला, त्याला ते व्यर्थ वाटत. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग त्या नावबद्ध. नाना प्रकारच्या चिंता, नाना प्रकारचे उद्वेग, नाना दुःखाचे प्रसंग आणि बेजार झाल्याने परमार्थाचा तो त्याग करतो की मला तो काही फायदा नाही. घटिका पळ निमिष भरी, दुष्टित नव्हता अंतरी, सर्व काळ ध्यान करी द्रव्यधारा प्रपंचाचे. जो घटिका पळ प्रत्येक क्षणाला इतकंच नाही तर निमिष भर दुष्टित न होता अंतरा सर्व काळ द्रव्यधारा प्रपंच याचे ध्यान तो निरंतर करत असतो. तीर्थयात्रा दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्र पूजा जप ध्यान सर्वी द्रव्यधारा. ज्याच्या दृष्टीने तीर्थयात्रा, दान पुण्य, भक्ती कथा निरूपण, मंत्र पूजा जप हे सगळं केवळ द्रव्याद्वारा त्याच्या डोक्यामध्ये बसले असते. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषय धास, नाही क्षणाचा अवकाश त्या नावबद्ध. ज्याला जागृत अवस्था स्वप्न अवस्थेतलं काही रात्रंदिवस विषयाच ध्यान लागलेला, ज्याला दुसऱ्या गोष्टी क्षणाचा अवसर नसतो तो बद्ध. केवळ अर्थ पैशाच्या मागे लागला. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाण,
एक तेही ओळखणं पुढील समासी. समर्थ असं म्हणतात, या समासामध्ये आपण बद्धाची लक्षणं सांगितली आहेत. आता मुमुक्षत्व प्राप्त झाला मनुष्य कसा पालटतो, त्याला मुमुक्षत्व जर प्राप्त झालं की त्याची ओळख कशी होत असते, त्याचं पुढच्या समासात आपण चिंतन कर असं समर्थ म्हणतात. या बद्ध लक्षणा संदर्भामधलं आपण संहिता वाचन केलेलं आहे. संहिता वाचना करताना त्याच्यातून एक समीक्षण जे आहे, ते समीक्षण कसं आहे, तर कटिबद्धता वेगळी आणि बद्धता वेगळी. कटिबद्धता म्हणजे बांधिलकी. समर्थ रामदास स्वामींनी बद्धाचं लक्षण सांगताना ज्या व्यक्तीला कसल्याच गोष्टीची बांधिलकी नाही, कुठल्याच प्रकारची बांधिलकी नाही, स्वतःच्या स्वार्थामध्ये स्वतःच्या सुखामध्ये जो अडकलेला आहे त्याला बद्धता असं म्हणलं. पण अशा बद्धाचं लक्षण समर्थाने सांगितलं. बांधिलकी म्हणजे प्रत्येक गोष्टीतून ज्याला बांधिलकी सोडून दिलेली आहे त्याला समर्थाने बद्ध असं म्हणलेला, थोडक्यात सोपा अर्थ. परंतु बांधिलकी याचा अर्थ कटिबद्धता आणि बद्धता याचा अर्थ स्वतःपुरतं बघणं. एका अर्थानं स्वयं स्वकेंद्री झालेला आहे की नाही. आत्मकेंद्री म्हणता येणार नाही. आत्मकेंद्री म्हणजे परमार्थाचा ध्यास लागलेला. स्वकेंद्री म्हणजे स्वतःचा विचार करणारा, परमार्थाचा विचार न करणारा. मग समर्थ असं म्हणतात बद्ध लक्षणाचं विवेचन करताना की आनंदात निर्माण झालेल्या जगात संत व आपण दोघे राहतो. संतही आहेत, आपणही आहोत. संत हे आत्मज्ञानी असल्याने मुक्त व स्वतंत्र असतं. बद्धाचं लक्षण सांगताना समर्थ दोन्ही बाजू मांडतात की आनंदातून निर्माण झालेल्या जगामध्ये संत आणि आपण दोघं असतो. संत आत्मज्ञानी असल्याने ते मुक्त व स्वतंत्र असतात. आपण मात्र आत्मज्ञानी नसल्याने बद्ध व परतंत्र असतो. कधी पण एखादा चित्रपट बघत असताना आपण त्या चित्रपटाचा नायकाच्या भूमिका चित्रपट बघतो. पण तसं बद्धाचं लक्षण बघताना आपल्याला आपण बद्ध आहोत आपण मानतच नाही. आपण बद्धाच्या लक्षणाकडे बघताना किती लोक बद्ध झाले असं आपण म्हणतो, पण मी स्वतः बद्ध झालेला आहो हे त्याच्या ध्यानामध्ये येत नाही. म्हणून समर्थ असं म्हणतं की आपण आत्मज्ञानी नसल्याने बद्ध आणि परतंत्र असतो. पण संत मात्र तसे नसतात. संत हे आत्मज्ञानी असतात, मुक्त असतात आणि स्वतंत्र असतात. म्हणून जगात ज्ञान आणि अज्ञान दोन्ही पण आहे. जगामध्ये ज्ञानही आहे आणि अज्ञानही आहे. ज्ञानाच्या पोटी मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. लक्षात, ज्ञानाच्या पोटी ज्ञान संपादन केल्यानंतर ज्ञानाच्या पोटी मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे आणि अज्ञानाच्या पोटी बद्ध करण्याचं सामर्थ्य. दोन्ही बाजू लक्षात ठेवले पाहिजे. बद्धाचा विचार करत असताना या रस्त्याने जाऊ नको, म्हणजे मग कोणत्या रस्त्याने जाऊ, तर ज्ञानाच्या रक्षणे ज्ञानाच्या मार्गाने जा, मुक्तीच्या मार्गाने गेलं पाहिजे, बद्धाच्या मार्गाने गेलं नाही पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा बघा, ज्ञानाच्या पोटी मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे तर अज्ञानाच्या पोटी बद्ध करण्याचं सामर्थ्य. म्हणून जी ज्ञानी माणसं असतात ती बद्ध नसतात, ती मुक्त असतात. म्हणून ज्ञानी माणसाने कोणाची गुलामगिरी स्वीकारू नये, कोणाचं गुलाम होऊ नये. म्हणून ज्ञानाने आपले यथार्थ स्वरूप कळतं. आपलं काय स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. तर ज्ञानाने आपलं यथार्थ स्वरूप कळतं, तर अज्ञानाने आपलं अयथार्थ स्वरूप कळतं. आपल्याला काहीच कळत नाही अज्ञानाचा काय परिणाम. म्हणून ज्ञानी माणसं ही एका अर्थानं सिद्ध होत जातात. त्याचं वर्णन समर्थाने मांडलेलं आहे. म्हणून या सगळ्याचा विचार करत असताना विवेकाची संपत्ती असणं अत्यंत महत्वाचं. की यथार्थ स्वरूप कळत असेल ज्ञानाने तर विचार केला पाहिजे, आणि अयथार्थ स्वरूप हे अज्ञानाने मिळते. त्यामुळं बद्ध होण्यापेक्षा मुक्त कसं होता येईल, दोन्ही बाजू याच्यामध्ये आपण चिंतन करत आहोत. मग सुभाषितकार असं म्हणता, सहसा विद्धित न क्रिया अविवेके परमान पदम वर्णंतो हि विमृश्यकारिणम गुणलब्धा स्वयं मयी संपदः. अविचाराने कोणतेही काम करू नये, कारण अविचार हा अनेक संकटांना कारणीभूत होतो. विवेकाने वागणाऱ्याच्या गुणावर लोक लुप्त होतात, लक्ष्मी त्याला आपण वश होतो. दोन गोष्टी सांगितल्या समोर. एक म्हणजे अविचार आणि विचार. विचार म्हणजे ज्ञान, अविचार म्हणजे अज्ञान. या मार्गाने गेल्यानंतर काय होऊ शकतं, तर कशा प्रकारचं चिंतन याच्यामध्ये मांडलेलं. आता ज्ञानानं मनुष्याला वास्तविक आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद आहे, अनंत आहे, असीम आहे, अमूर्त आहे आणि निर्विशेष आहे कळतं. जी माणसं मुक्त आहेत, जी माणसं बद्ध नाहीत,
त्या बद्ध व्यक्तीला ते कळणार नाही. पण मुक्त व्यक्तीला काय कळतं, मी आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद मीच आहे, मी अनंत आहे, असीम आहे, अमूर्त आहे आणि निर्विशेषी आहे. मला काय विशेष लावायची गरज. आपण कसं म्हणतो की तू जुना गणेश आहे का, मग तू गणेशच हो. तू काय, मी तुला म्हणणार की तू शिवाजी महाराज झाला पाहिजे. निर्विशेष म्हणजे काय, की कोणाचं विशेषत्व मला लावायची गरज नाही, कारण माझं विशेषत्व मीच तयार केलेलं आहे. त्याला निर्विशेष म्हणतात की त्याला कोणाचं विशेषण लावायची गरज नाही. केवळ अज्ञानानेच मी देहच आहे असं फक्त वाटतं. प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या शरीरात स्वतःचं देहाचं पोषण करतो आणि देहाचे लाड करतो, तेव्हा त्याचं कारण काय आहे, तर हे अज्ञान. मी देहच आहे असं त्याचं पक्का सिद्धांत डोक्यामध्ये बसतो. आणि मी सीमित, शांत, मूर्त आणि सविशेष बनतो. निर्विशेष नाही बनत, तो सविशेष बनतो. मीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून देहबुद्धी घट्ट झाल्याने देहाला सुख देणाऱ्या आणि देहातून सुख घेण्यास मदत करणं वस्तूंना, व्यक्तींना मनुष्य अवास्तव मदत करतो, अवास्तव महत्व देतो. कसं बघा, देहबुद्धी घट्ट झाली माणसाची की देहाला सुख देणाऱ्या आणि देहाकडून सुख घेणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत, तर मग आपल्या सगळ्यामध्ये अर्थ आणि काम, संपत्ती आणि प्रसिद्धी. म्हणून त्याने असं स्पष्ट नाही, देहबुद्धी घट्ट झालं काय होतं, तर मनुष्य हा सुख देणाऱ्या वाणी आणि देहाला सुख वाटणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या वस्तूंना आणि त्या व्यक्तींना अवास्तव जीवनामध्ये महत्व देते. ज्यांच्यामुळे आपला उपभोग साधला जातो, आपल्याला सुख मिळतं, अशा व्यक्तीला मनुष्य अवास्तव महत्व द्यायला लागतो. आणि मग ते अवास्तव महत्वाच्या जीवनामध्ये येतो आणि मग तो बद्ध होत राहतो. अशा बद्ध स्थितीमध्ये तो अडकवू नये म्हणून समर्थांनी बद्धाचं लक्षण अत्यंत सुरेखपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही बद्धता कशी आहे, त्याचा एक प्रसंग असा आहे की एक संत रस्त्याने चालले होते. त्यांना 5 गाढवावर गाठोडी लावून त्यांनी एक व्यापारी भेटला. 5 गाढवावर त्याने गाठोडी ठेवले होते आणि तो व्यापारी चालला होता. ओझ्यामुळे गाढव अत्यंत वाहून गेले होते. त्या संतांनी त्या व्यापाऱ्याला विचारलं, या गाठोड्यामध्ये काय आहे, एवढा गाढवांना फार कस काय असह्य व्हायला लागलेला आहे. असं त्या संतांनी त्या गाढवण येणाऱ्या मालकाला विचारलं, त्या व्यापाऱ्यांना विचारलं. व्यापाऱ्याने उत्तर दिलं, या गाठोड्यामध्ये मानव उपयोगी वस्तू आहेत. 4 प्रकारचे गाठोडे आहेत, कल्पना करा. तर या 4 गाठोड्यामध्ये मानवोपयोगी वस्तू आहेत. मी त्यांना विकण्यास घेऊन चाललो नाही बाजारामध्ये. वस्तू इतक्या महत्वाच्या आहेत की गाढवांकडे लक्षाला मला फुरसतच नाही. गाढवाला किती ओझं होतं याकडे माझं लक्षच नाहीये, कारण त्या वस्तू खूप महत्वाच्या. मग त्याने काय वय गाढवामध्ये असं विचारलं त्या संतांनी त्या व्यापाऱ्याला, कोणत्या कोणत्या वस्तू आहे. तो व्यापारी असं म्हणाला, पहिल्या गाढवावर अत्याचाराचं गाठोड आहे. हे पहिलं गाठोड आहे, हे अत्याचाराचं गाठोड आहे. सगळे अत्याचाराच्या मध्ये भरलेले, पुन्हावर अत्याचार केल्यानंतर सत्ताधारी लोकांमध्ये याची विक्री जास्त. बघा लक्षात द्या, बद्ध लक्षणामध्ये काय की माझ्याकडे जे 4 गाठोडे आहेत त्यातलं एक गाठोड आहे अत्याचाराचं गाठोड आहे. बस त्याच्यामध्ये अत्याचार भरलेले आहेत, महिलांवर अत्याचार, आर्थिक अत्याचार, गुलामी सगळं भरलेलं आहे. मग याचा उपयोग काय होतो, तर सांगितलं सत्ताधारी लोक जे आहेत त्यांना हे विकतो आणि खूप चांगले पैसे मिळतात, असे गाठोड. मग दुसरी गाठोडी काय आहे, तो म्हणाला ही अहंकाराची आहे. ही दुसरी गाठोडी, पहिली गाठोडी अत्याचाराची, दुसरी गाठोड जे आहे ते अहंकाराचे. याच्यामध्ये काय आहे, तर संसारी लोक याची खरेदी करतात. व्यापारी लोक वेगळे आणि संसारी वेगळे, राजकीय लोक वेगळे. राजकीय लोक अत्याचाराचे गाठोडे खरेदी करतात आणि संसारी लोक अहंकाराची गाठोडे खरेदी करतात. म्हणजे तिसऱ्या गाडावर काय आहे, तर ते म्हणजे ईर्ष्या याच्यामध्ये. ज्ञानी विद्वान लोकांची इथे विकत घेण्याची गर्दी होती, ईर्ष्या. हे ईर्ष्येचं तिसरं गाठोड आहे. त्याच्यात गर्दी कोणाची असते खरेदीला, तर ज्ञानी लोक आणि विद्वान लोक हे इथं गर्दी करतात. पण चौथे गाठोड कशाचं आहे, तो म्हणाला आहे हे फसवेगिरीचे आणि पैमानीचं गाठोड आहे. व्यापारी लोकांची याला चांगली मागणी आहे, त्यांच्याप्रमाणे मला ते विकून भरपूर नफा होतो. मग 5व्या गाडावर जे पार्सल आहे ते कशाचं आहे, ते म्हणतात ते छळ आणि कपटाचं आहे. आतंकवादी, दुष्ट, दुर्जन
जे घेण्यासाठी माझी नेहमी वाट पाहत असते. तुझी ओळख नाही, तू करून दिलीस, तुझी ओळख काय? तो म्हणाला, माझे नाव तुम्ही ऐकले असेल, माझं नाव सैतान. असं सांगून तो व्यापारी निघून गेला. म्हणजे बघा, कल्पना करा की मनुष्य कशा कशामध्ये बद्ध झालेला आहे. तर एक अत्याचाराचं गाठोडं, दुसरं अहंकाराचं गाठोडं, तिसरं ईर्षेचं गाठोडं, चौथं बैमानीचं आणि फसवेगिरीचं गाठोडं, आणि चौथं गाठोडं आहे छळ आणि कपटाचं. अशा प्रकारच्या या 5 गाठोड्यामध्ये मनुष्य हा बद्ध झालेला आहे आणि त्याचा सर्रास व्यवहार चालू आहे. तो मानतच नाही वाईट आहे म्हणून, अत्यंत स्वच्छंदपणे त्याचे चालू चालू आहे. म्हणून अस्वच्छ लोक, त्याला स्वच्छ करणारा तो रोगी, तू ज्याला त्याला औषध पाणी देणारा तो 3.5 हात जागेत पडून राहिलेला असतो. तर त्रिभुवन विहारी जो नित्य परिवर्तनशील आहे, तो परिवर्तन पाहणार आहे, अशा प्रकारचा देह संबंध. एवढंच काय, तर देहाच्या मृत्यूबद्दल शोक करत चाललेला आहे. अशा प्रकार देहाची आसक्त असणे लोक आहे. मग त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या सगळ्या बद्ध लक्षणामध्ये देह तर वस्त्रासारखा आहे, जुना फाटतो, नवा तो धारण करतो. एकच देह आत्म्याला कायमचा बिलगुण असणं, आत्म्याची धडगत नसली असती. एकच जर आत्म्याला देह एकच असला असता, आत्म्याचं काही खरं नव्हतं. म्हणून सारा विकास थांबला असता, आनंद लोपला असता, ज्ञानप्रभा मंदावली असते. म्हणून देहाचा नाश शोचनीय आहे. बद्धतेचा विचार करत असताना देहबद्ध जर आपण होत असेल तर या देहाचा नाश एका अर्थानं शोचनीय नव्हे, तर आत्म्याचा नाश होत असता तर ती फार शोचनीय गोष्ट झाली असते. देह नष्ट झाला तरी चालेल, पण आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा एक अखंड वाहता झरा आहे, त्यावर अनेक देह येतात आणि जातात. म्हणून देहाच्या नात्यात आणि गोत्यात सापडून शोक करणं किंवा हे माझा, हे परका आहे, असे तुकडे पडणे अत्यंत गैर आहे. ब्रह्मांड एक सुंदर विणलेलं एका अर्थानं सणंग आहे. लहान मूल कात्री हातात घेऊन सणंगाची तुकडे करते, त्याप्रमाणे देहा एवढी कात्री घेऊन या विश्वात्म्याचे तुकडे करणं हा केवढा पोरकट. आपल्या देहाला श्रेष्ठ मानून विश्वात्मकाचे तुकडे करणारी माणसं ही बद्धामध्ये अडकलेली आहे. खरोखर फार खेदाची गोष्ट आहे. या भरतभूमीमध्ये ब्रह्मविद्या जन्माला आली, त्याच या भूमीत लहान मोठ्या गटांचा आणि जातीचा नुसता भुजबुजाट झालेला आहे. आणि मरणाचा तर एवढा डर भरून राहिला, भीती इतकी मरणाची झालेली आहे की तेवढा क्वचितच कुठे असेल, इतकं लोक मृत्यूला घाबरतात. दीर्घकालीन पारतंत्र्याचा हा परिणाम आहे, यात शंका नाही. या पारतंत्र्याचे कारण आहे ते आपण विसरू. निरंतर आपण पारतंत्र झाल्यामुळे मनुष्याचं बद्ध लक्षण हे दृढ होत गेलं. मनुष्य बद्धता तिची वाढली. म्हणून लोकांना मरण शब्द ही अत्यंत सहन होत नाही, इतकं आपण बद्ध झालेलो आहोत. कारण मरणाचं नाव काढणं म्हणजे अभद्र आहे असं लोक म्हणतात. अगामर हा बोलणं सहाती, अगामर हा बोलणं सहाती आणि मेल्या या तरी रडती, असे ज्ञानदेवांना दुःखाने त्यांनी लिहिलंय. अगामर हा बोलणं सहाती आणि मेलिया तरी रडती, अशा प्रकारचं ज्ञानेश्वरांनी म्हणले की कोणी मेलं तर काय आहे, तर ते रडणं आणि काय ते ओरडणं, आम्हाला ते जणू कर्तव्यच वाटतं. बद्ध जीव गेल्यानंतर त्याचे सगळे नातेवाईक सुद्धा बद्धच असतात आणि ते जोर जोराने रडतात. एवढंच का, रडणारे माणसं मजुरीने आणायची पण मदत झालेली आहे. घरातल्या माणसाला रडूच येत नाही, म्हणून मजुरीने माणसाला त्यांना रडायला लावायचं. अशा प्रकारे एखादा रुग्ण ज्याचं मरण जवळ आलं तरी त्या रोग्याला डॉक्टर सांगणार नाही की तुम्ही आता वाचणार नाही, रोग्याला भ्रमात ठेवतील, व्हायला उपचार चालू आहे, ठीक होताल तुम्ही. डॉक्टर स्पष्ट सांगणार नाही आणि शेवटपर्यंत औषध घशात ओतत राहणार. सत्य सांगून धीर देऊन ईश्वर स्मरणाकडे त्याला कधी पण वळवणार. म्हणजे मृत्यूच्या समयी सुद्धा, आजारपणामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्यवस्थापन करून ठेवले आहे की आपल्याला ते नेहमी बद्धच करून टाकणार, मुक्त होऊच देणार नाही. खरं म्हणजे कॅन्सर झाल्यासारख्या झालेल्या रुग्णाला किंवा अशा प्रकारचा दुर्धर आजार झालेल्या रुग्णाला डॉक्टर आणि नातेवाईकांनी सांगितलं पाहिजे की आता तुझे दिवस कमी राहिलेले आहे, सत्य तू समजून घे आणि ईश्वर स्मरणाकडे तू वळायला पाहिजेस. अशा प्रकारचं न सांगता मृत्यू पंथाला लागणाऱ्या लोकांना सुद्धा डॉक्टर आणि नातेवाईक हे त्याला बद्ध करून टाकतो. म्हणून पण ह्यांना
हास्ती किंवा धक्का लागून मडकं आधीच फुटले तर बघा, एखादा पेशंट आजारी आहे आणि त्याला जर आधीच कळालं आम्ही मरणार आहे, जसं एखादं मडकं फुटावं तसं तो पटकन मरून जाईल अशी त्यांना भीती वाटते. पण 2 तासाने फुटायचे काय, थोडे आधी फुटले काय? एखादा मनुष्य मृत्यूपंथाला लागलाय, तो 2 तासाने मरणार काय, आपण सांगितलं मरणार काय, फार काही फरक पडत नाही. यामुळं याचा अर्थ आपण कठोर प्रेमशून्य असं नाही, तर देहासक्ती हे प्रेम नाही. उलट देहासक्ती दूर सारल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदयच होत. मग त्याचं समर्थन या समाजामध्ये की देहासक्ती असलेला व्यक्ती हा बद्धतेमध्ये अडकलेला असतो आणि त्या बद्धतेमधून त्याला सुटण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेला. त्यामुळे पंचमहाभूतांचा हा देह दृश्य व जड आहे. त्याला सुख देणारा वस्तू आणि दृश्य व जड असणे उचितच आहे. अशा वस्तूंपैकी पैसा हे जीवनाचं सर्वस्व मानला जातो. थोडं समर्थांनी सांगितलंच की कशा प्रकारचं व्यक्ती त्या मोहामध्ये अडकतो आणि पैसा त्याचं सर्वस्व होऊन जातं. पैसा ही मोठी शक्ती आहे. जगाच्या व्यवहारामध्ये पैशाचं सामर्थ्य काय आहे हे हर घडी आपल्या अनुभव आहे. पैशाशिवाय काय होऊ शकत नाही. जिवंत राहण्यासाठी प्राथमिक गरजा भागवणं आवश्यक आहे, पण त्या नीटपणे भागवण्यास पैशापासून दुसरं मान्यता प्राप्त काहीच नाही. विज्ञानाच्या विलक्षण विकासामुळे देहाचे दुःख कमी करणाऱ्या आणि सुख वाढवणाऱ्या पुष्कळ गोष्टी या प्रचारात आलेल्या आहेत की मनुष्याला दुःख वाटू नये, सुख वाटावं, त्याला त्याचं दुःख कमी व्हावं, अशा अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत. पण त्यांच्यापासून मन माग परतविणे सामान्य माणसाला दुरापासतो. ज्या व्यवस्था लागलेल्या आहेत त्याच्यातून आता आपल्याला बाहेर सोडायचं आहे अशी मानसिकता होती. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात, निसुखत्वम सुखायच. सगळ्या प्रकारचे सुख हात जोडून माझ्यासमोर उभे आहेत, परंतु मला आवश्यक त्याच सुखांचा मी उपभोग घेईन. जे आवश्यक आहे तेच मी घेईन. मी एका अर्थानं भौतिक वस्तूंचा वापर कर, पण त्याचा चंगळवाद होऊ देणार नाही. अशा प्रकारची मानसिकता करणं माणसाला अत्यंत अवघड जातं. त्याला समर्थाने बद्ध लक्षण असं म्हणलेलं आहे. त्यामुळं बद्धता कशी आहे, एक प्रसंग असा आहे. एक संत म्हणून गेले हकीक म्हणून, त्यांनी ते अत्यंत अवघड विषय सोपा करून सांगायचे प्रवचनामध्ये. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते कृतीप्रमाणे उक्ती करायची, जसं बोललं तसंच काम करायचे. एकदा ते सहनशीलता या विषयावर प्रवचन देत होते आणि प्रवचन चालू असताना मोठा काळा विंचू त्यांना चावला. तीव्र वेदना त्यांच्या शरीराला व्हायला लागल्या, म्हणून त्यांनी खाली पाहिले तर मोठा विंचू त्यांना दिसला. पण त्यांनी प्रवचन थांबवलं नाही, कळा तशा सहन केल्या. नेहमीप्रमाणे तासभर प्रवचन केलं. प्रवचन संपल्यावर लोक घरी जायला निघाले. त्या हकीक याच्यावर एक माणूस बसलेला होता. त्यांना सगळा प्रकार बघितला होता. त्याने विचारलं, महाराज एवढा विंचू चावणे आपण निर्विकार प्रवचन केले, कसे एवढे दुःख सहन करू शकला हो तुम्ही? निर्विकार. समर्थाने बद्ध लक्षण काय, तर विकारी माणूस आणि जो बद्ध नाही तो निर्विकारी माणूस. तर तो संत असं म्हणाले, अरे माझ्या प्रवर्तनाचा विषयच असा होता सहनशीलता, आणि सहनशीलतेवर मी जर भाषण देत असेल तर मी काहीतरी सहन केलं पाहिजे. अशा प्रकारची कटिबद्धता ही बद्धाच्या विरोधामध्ये उभी करता आली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक चांगल्या कार्यासाठी कटिबद्ध जर होऊ लागलो आपण तर मनुष्याच्या जीवनातली बद्धता कमी होते. लोकांना असं वाटतं मग काय करावं, मला वेळच मिळत नाही, संसार मोठा आहे, सगळ्यांचे एवढे पोट भरायचे, या बद्धतेतून मुक्त होऊ शकत नाही. परंतु जरी बद्धता असली तरी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे या बद्धतेतून मुक्त होण्याचा. आणि अशा प्रकारची बद्धतेमधून मुक्तता होऊ शकते, थोडा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं समर्थांनी याच्यामध्ये विशद केलेला आहे. म्हणून पैशासाठी नवीन मार्ग शोधून त्याच्यासाठी बुद्धी खर्ची पडते. खाणे, कामवासना, भोगणे या दोन्ही प्राथमिक गरजा अज्ञानी माणसाच्या जीवनात फार मोठा अंमल गाजवतात. अज्ञानी माणसावर 2 शक्ती राज्य मिळवतात. त्या कोणत्या आहेत, तर त्यांनी सांगितलं या सगळ्या ज्या गरजा आहेत मनुष्याच्या, की कामवासना आणि खाणे, बस हे दोन्ही वासनाच आहेत. भूक्ष वासना आणि कामवासना या दोन्ही गोष्टी माणसावर वर्चस्व करतात. वयात आल्यावर पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची ओढ लागते. विवाहाच्या विधीने दोघांना एकमेकांचा सहवास लाभतो व दोघांच्या जीवनाला एक स्थैर्य प्राप्त होतं. परंतु त्याच संबंधामुळे दोघे एकमेकात देहान मनाने गुंतून पडतात
म्हणून पैशाच्या बरोबरीनं किंवा त्या खरोखर काम वाचण्याच्या गोष्टीनं मनुष्य बांधला जातो. बघा, बद्ध लक्षण समर्थाने किती सुटसुटीत सांगितले की पती पत्नी आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु एकमेकाच्या सहवासामध्ये त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होतं, परंतु त्या दोघ जण एकमेकाच्या देहानं आणि मनाने गुंतून पडतात. तशाच प्रकारे पैशाचं पण आहे. पैसे आणि कामिनी आणि कांचन या दोन्ही गोष्टी का मनुष्याला चांगल्या हव्या, त्याच्या लौकिकात भर पडते. त्याचा नावलौकिक होईल म्हणून त्याला पैसा, कांचन हवी असते आणि कामिनी हवी असते. अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये तो अडकून पडतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता. म्हणून जीवन धारणेसाठी विवाह आहे, जीवन धारणेसाठी पैसा मिळवला पाहिजे, परंतु जीवन धारणा करत असताना जीवन बद्ध झालं नाही पाहिजे, तर जीवन कटिबद्ध झालं पाहिजे. याचं खूप विश्लेषण समर्थांनी या मनाच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले. सारी अयोध्या त्यांच्या स्वागतासाठी नववधूप्रमाणे नटली होती. सर्वांनी मोठ्या उत्साहानं आनंदाने रामाचं स्वागत केलं. रामचंद्राचं सर्वांनी कुशल विचारलं. घरातील मुले बाळे, अन्नधान्य, स्वास्थ्य ठीक आहे ना, अशी चौकशी केली. अन्नधान्याचे स्वास्थ्य विचारलेले पाहून अनेक नागरिकांना वाटलं की रामाची वनात उपासमार झाली असत. बघा, जो माणूस जसा बोलतो, बघा प्रभू रामचंद्र सुद्धा हे बद्ध झालेले आहेत का याचं परीक्षण प्रजेने केलं वनवासातून आल्यानंतर. राम काय म्हणले? राम एवढंच म्हणाले, घरातले मुळे बाल आणि अन्नधान्य ठीक आहे ना, तुमच्या घरामध्ये अन्नधान्य खायला आहे का, असं रामाने प्रजेला विचारलं. तर असं विचारल्यानंतर प्रजेमधल्या काही लोकांना असं वाटलं की राम वनवासात गेले होते आणि त्यांची उपासमार झाली आहे, म्हणूनच त्यांनी आपल्याला विचारलं की तुमच्याकडे धान्य आहे का. रामाच्या नजरेतून एक छत्मीपणा सुटला नाही. बघा, रामाला सुद्धा बद्ध करण्याचा प्रयोग अयोध्येवासी लोकांनी केला होता की राम ज्या अर्थाने मला विचारतात की अन्नधान्य तुमच्या घरी भरपूर आहे ना, याचा अर्थ असा आहे की वनवासात रामाला अन्नधान्य खायला मिळालं. लोक कसे करतात. तर रामाला कळालं, रामराज्याच्या नवीन व्यवस्थेला प्रारंभ करण्यापूर्वी श्रीरामांनी गावातील मान्यवर व जनसामान्यांना प्रीती भोजनाचं निमंत्रण दिलं की आता सगळेजण माझ्याकडे जेवायला, मी वनवासातून आलो, जेवणाची वेळ झाली पण अन्नाचा स्वाद कुठंच येईन. जेवणाची वेळ झाली पण अन्नाचा सुगंधच येईन. थोड्या वेळाने झाकलेली ताटं पुढे आली. सगळ्यांचे ताटं झाकलेले होते आणि सगळ्यांच्या पुढे आली. उघडून पाहतात तर काय, ताटामध्ये हिरे, माणिक, मोती असं भरलेलं होतं. रामचंद्रांनी सर्वांना भोजन करण्याची विनंती केली. प्रभू, असले विपरीत जेवण कोण जेवेल? लोकांनी, का हो प्रभू, असं कुठं विपरीत जेवण कुठं असतं का? आम्हाला भूक लागली, भूक, पोटाला अन्न पाहिजे. काही प्रतिष्ठित आम्हाला सांगू, अरे आम्हाला भूक लागली, तुम्ही सोडून आणलं कशाला ताटात वाढताय, आम्हाला भूक लागली. काय, अन्न हे रत्न मौल्यवान आहे? राम म्हणाले. रामाने विचारलं, नक्कीच प्रभू, जीवन धारणेसाठी अन्न रत्न हे सर्वात रत्नापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि काही लोक उद्गारले, मग जेव्हा मी अन्नाचं स्वास्थ्य विचारलं तेव्हा आपल्या हसण्याचं काय कारण होतं? अन्नावरच तर घराचं स्वास्थ्य अवलंबून आहे. बघा, प्रभू रामचंद्राला बद्ध करण्याचा प्रयत्न अयोध्यावासींनी केला, तेव्हा या सगळ्या अयोध्याच्या लोकांना समोर रामाने सगळ्यांना जेवायला बोलवलं. जेवणामध्ये ताटामध्ये रत्न, माणिक, मोती ठेवले आणि विचारलं, जीवन धारणेसाठी संपत्ती महत्वाची आहे का? लोक म्हणले, नाही, अन्न महत्वाचं आहे. म्हणून मी वनवासातून आल्यानंतर पहिल्यांदा विचारलं की सोनं नाणं नाही विचारलं, तुम्हाला अन्नधान्य विचारलं. कारण अन्नधान्यामुळे मनुष्याचं जीवन हे जीवनाची धारणा होती. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना एका अर्थातून बद्धतेतून मुक्त केलं. म्हणजे यथा प्रजा तथा राजा. प्रजा ही बद्ध झालेली होती, ती राजाला बद्ध करण्याचा प्रयत्न करत होती, पण प्रभू रामचंद्रांनी मात्र बद्धता स्वीकारली नाही, त्यांना त्याचा व्यापक अर्थ समजावून सांगितलं. अशा प्रकारचं बद्धाचं लक्षण, माणूस समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात अथवा समाज विभागात जगतो त्यामध्ये स्वतःच एक छोटस जग त्याने मनात निर्माण करतो. प्रभू रामचंद्र हे समाजामध्ये जगणार आहे आणि त्यांचं एक छोटं त्यांनी जग निर्माण केलं प्रामाणिकपणेच. एका अर्थानं कटिबद्धतेचं जग निर्माण केलं, बद्धतेचं जग निर्माण नाही केलं. त्याच्या या मनकल्पित जगामध्ये लोकांनी आपल्याला ओळखावे, कोणतं आम्ही चांगलं म्हणावं, आपण कोणीतरी आहोत याची जाणीव बाळगावी, याला आतून वाटत असत.
लोकांकडून मान्यता मिळावी म्हणून तो अनेक बंधने पाळतो. बघा, आपल्या लोकांनी चांगलं म्हणावं, पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, यासाठी लोकांकडून आपल्याला मान्यता मिळावी, यासाठी मनुष्य काय करतो? अनेक बंधनं पाळतो. पण आपला लौकिक टिकवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मनुष्य या बंधनाने चांगलाच बांधला जातो. बघा, उलटच होऊन जातो. लौकिकत्व टिकवणं दूरच राहिलं, लोकांच्या बंधनात जखडून टाकतो. अखेर बंधनाची त्याला सवय होऊन जाते. प्रापंचिक बंधनातच जगणारा मरणारा माणूस खरा बद्ध होय. लोक सुद्धा त्याला रिस्पेक्ट देतात. भौतिकवाद निर्माण त्याला बद्ध लक्षण लोक निर्माण करून देतात. आणि मनुष्य मग काय करतो? त्या प्रापंचिक बंधनामध्ये तो जगणारे मरणारा एक खरा बद्ध होऊन बसतो. कायमस्वरूपी जगणारा मरणारा एक तो बद्ध निर्माण होतो. का? तर लोकच त्याला तयार करतात. अशा प्रकारचं लोकांनी आपल्याला तयार करू नये म्हणून प्रत्येक व्यक्तीनं निरंतर दुसऱ्यासाठी कटिबद्ध जर राहिलो तर मनुष्य बद्ध अवस्थेमध्ये अडकणार. जो व्यक्ती दुसऱ्यासाठी कटिबद्ध नसतो असा प्रत्येक व्यक्ती हा बद्धतेमध्ये अडकतो. म्हणून प्रत्येकाने चांगल्या कामासाठी कटिबद्ध होण्याची आवश्यकता समर्थांनी बद्ध लक्षणाच्या माध्यमातून आपल्याला समोर आणून दिलेली. बद्ध लक्षणामध्ये जे लक्षण सांगितले, अशी लक्षणं आपल्यामध्ये काय असतीलही, काही जणांमध्ये नसतीलही. ती लक्षणं जर असतील तर ती दूर केली पाहिजे, हा संदेश या श्लोकामध्ये दिलेला. हा श्लोक असा आहे, जसं 47व्या समासामध्ये समर्थांनी बद्ध लक्षण सांगितलेलं आहे, तसं 47व्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात, मनी लोचणी श्री हरी तोची पाहे, जणी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम मनुष्य कोणता आहे? जो बद्धामध्ये अडकलेला नाही, जो कटिबद्ध आहे. म्हणून हे मना, तू अंतचक्षुणे अंतःकरण पूर्वक श्रीरामाचं ध्यान कर आणि जनमानसातील जाणता भक्त हो. जनसामान्यामध्ये जाणता होणं म्हणजे एका अर्थानं कटिबद्ध होणं. जनमानसामध्ये अजाणतेपण असणं म्हणजे बद्धपणा असे. असा बद्धपणा सोडून दिला पाहिजे. म्हणून श्रीराम साधना उपासना यात प्रेम ठेवून सतत चिंतन करत. म्हणून बद्ध न राहता मनुष्याने कटिबद्ध राहिलं पाहिजे. आणि म्हणून बद्धतेमध्ये अडकायचं नसेल आणि मनुष्याला जीवनामध्ये धन्यता निर्माण करायची असेल तर मनुष्याने प्रामाणिकतेने मनुष्याला ध्येयपूर्ती करताय. म्हणून बद्धतेमध्ये न जायचं नसेल तर मनुष्य प्रामाणिक असला पाहिजे. अप्रामाणिकपणा मनुष्याला बद्धामध्ये बांधून ठेवतो. प्रसंग असा आहे की बाबा कैलासनाथ हे त्यागी, समाजसेवी आणि धर्मशील आणि शिक्षणप्रेमी म्हणून आपल्या गावामध्ये प्रसिद्ध होत. गावात एक भव्य मंदिर बांधायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी प्रत्येकाकडून फक्त 1 पैसा देणगी घ्यायची ठरली. 1957ची गोष्ट आहे. आणि फक्त 1 पैसा घ्यायचा. सर्वांकडे जाऊन खूप भटकंती करून त्यांनी 6,000 रुपये गोळा केले. 1 पैसा प्रत्येकाकडून. 1957 त्यांनी आपली योजना पूर्ण करून मंदिर बांधलं. 1 पैसा देवालय, त्या मंदिराला नाव दिलं 1 पैसा देवालय. सगळीकडे ते ओळखलं जाऊ लागलं. एका माणसाला ते आवडलं नाही. काय लावलं 1 पैसा देवालय कुठं असतं का? त्यांनी त्या बाबांवर टीका करत म्हणले, इतक्या कष्टाने पैसा गोळा केला आणि मंदिरात व्यर्थ खर्च केला. एवढा पैसा गोळा केला तुम्ही मंदिरात खर्च केला. यापेक्षा एखादी शाळा बांधली असती तर किती चांगलं झालं असतं. मंदिर बांधला पैसे कशाला खर्च केले? बाबा कैलासनाथ यांच्या काळात ती वार्ता गेली आणि तिने पुन्हा एक संकल्प सोडला. गावात औद्योगिक प्रशिक्षण शाळा स्थापन करी, तंत्र शिक्षण शाळा त्यासाठी तिने प्रत्येकाकडून फक्त 2 पैसे मदत गोळा केली. बाबांची कळकळ आणि प्रामाणिकपणा आणि हाती घेतलेलं कार्य करण्याची जिद्द लोकांना त्यांचा परिचय झाला होता. यामुळे अवघ्या 6 महिन्यात ते 1 लाख रुपये त्यांनी गोळा केले आणि औद्योगिक विद्यालयाची स्थापना त्यांनी केली आणि 300 विद्यार्थ्यांना त्यामध्ये सुरुवातीने प्रवेश दिला. आणि असे विद्यार्थी तिथे शिकत राहिले. 2 पैसे सार्वजनिक विद्यालय असं त्या औद्योगिक शाळेचं नामकरण केलं. म्हणून प्रामाणिकता जी आहे त्या प्रामाणिकते पुढे लोक कटिबद्ध होतात. म्हणून बद्धतेमधून जर बाहेर पडत असता मनुष्याकडे प्रामाणिकता असली पाहिजे. प्रामाणिक माणूस हा बद्धतेमधून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता समर्थाने सांगितली. म्हणून श्रेष्ठ भक्त परमेश्वर केवळ मनानं जाणत नाही तर त्याच्या डोळ्यापुढे सतत परमेश्वराचं स्वरूप असतं, तो अनुभवत असतो. म्हणून संत तुकारामाने वर्णन केले, रूप पाहता लोचणी सुख झाले वसा. बद्धतेमध्ये जर
अडकायचं नसेल तर अशा प्रकारचं परमेश्वराचं रूप पाहिलं पाहिजे. श्रेष्ठ भक्ताचं पहिलं लक्षण आहे की त्याला केवळ ध्यानातच नाही, तर चर्मचक्षुंनाही अत्यंत रमणीय सगुण साकार असलेला परमेश्वराचा दिव्यत्वाचा साक्षात्कार होत असतो. परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान झाल्यानेच ते त्याला शक्य होतं. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणलं. ही ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त करण्याचं एक अडथळा म्हणजे आहे ते म्हणजे बद्ध लक्षण. अशा बद्ध लक्षणामधून आपण सर्वांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने जाणता झालं पाहिजे, अंतर्बाह्य जाणता मनुष्याला आला पाहिजे. म्हणून जाणता या उपाधी मागे समर्थ आणि भक्त कसा असावा हे स्पष्ट करेल. बद्धतेचे लक्षण सांगून भक्तांनी जाणतं झालं पाहिजे, हा त्याच्या पाठीमाग उद्देश. म्हणून बद्ध लक्षण एक उपाधी आहे. बद्धता ही समर्थांनी मांडली, पण त्याच्या पाठीमाग जाणता माणूस तयार व्हावा यासाठी बद्धतेचं वर्णन समर्थांच्या मध्ये केलं. आणि म्हणून ज्ञानी, श्रद्धावान, प्रयत्नशील, विवेकी, साक्षेपी, चतुर असा भक्त असला पाहिजे. गुणी प्रीती राखे व साधनांचा क्रम राखे. साधनं खूप आहे, पण ती क्रमाक्रमानेच वापरली पाहिजे, कारण गुणप्राप्ती महत्वाची आहे. म्हणून बद्धामध्ये अडकून आपल्याला जमणार नाही. अशा प्रकारचं चिंतन त्यांनी मांडलं. ते करत असताना बद्धता कशी आहे आणि कटिबद्धता कशी आहे याचं सुंदर एक उदाहरण सांगणार आहे. महात्मा गांधी नियमितपणाचे आणि शिस्तीचे फार भोगते होते. ते जे सांगायचे ते प्रत्यक्ष करायचे, ते बांधिलकी जपायचे, पण ते बद्ध नव्हते. त्यांनी आश्रमामध्ये जेवणाची वेळ झाली की घंटी वाजवण्याची व्यवस्था केली. 2 घंटा वाजणार त्याच्या. दुसऱ्या घंटेनंतर जे लोक येतील त्यांना भोजनामध्ये दरवाजा बंद, भोजनाचं दार लावून घेतलं. उशीर आलेल्यांना ताट घेऊन बाहेर थांबावं लागायचं. पहिले लोक जेवण बाहेर पडल्यानंतर मग त्यांना बाहेर सोडलं जायचं. दुसऱ्या पंक्तीनंतर भोजनगृह बंद असायचं. एकदा काही कारणामुळं स्वतः गांधीजींना उशीर झाला. ते येईपर्यंत दुसरी घंटा होऊन गेली, भोजनाचं दार बंद झालं. महात्मा गांधी दाराच्या बाहेर रांगेत उभे राहिले. तिथे उभे असताना त्यांच्या मागोमाग एक हरिभाऊ उपाध्याय नावाचे गृहस्थ होते. ते विनोदाने म्हणाले, आज आपण पण अपराधी लोकांच्या गटात बसलेलो आहोत, आपण आता बद्ध झालो. बापूजी हसत म्हणाले, नियमांपुढे सगळे सारखेच. उपाध्याय म्हणाले, मी खुर्ची आणतो, आपण आरामात बसा. गांधीजी त्यांना नकार दिला. खुर्चीची गरज नाही, मी पण दुसरे शिक्षा भोगतात तशीच भोगली पाहिजे. माझ्या आश्रमामध्ये सर्वप्रथम मीच नियमाचं पालन केलं पाहिजे. हा कायदा कोणाला मोडता येणार नाही. म्हणजे एका अर्थानं कटिबद्धता महत्वाची आहे. आपल्या शरीराचं सुख आणि आपल्या सोयीचं वागणं ही बद्धता आहे. आपल्या सोयीनं जीवन जगणं ही मनुष्याची जीवनातली बद्धता झाली, आणि इतरांच्या सोयीनं मनुष्याने जीवन जगलं पाहिजे ही जीवनातली कटिबद्धता झाली. त्यामुळे समर्थांनी बद्ध लक्षण सांगून मनुष्याने कसं कटिबद्ध झालं पाहिजे हाही एका अर्थानं याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि हे सगळं आपण त्या संदर्भामध्ये हे मांडत आहोत. म्हणून या सगळ्या पद्धतीचं लक्षण काय आहे त्याचा प्रसंग सांगून माझं बोलणं संपवणार आहे. एकदा राजाला एक योग्य प्रधान हवा होता राज्यामध्ये, आणि म्हणून त्यानं अनेक परीक्षा घेतल्या आणि 3 जणांची निवड केली. त्या तिघांना तो असं म्हणाला, तुम्हाला एका खोलीमध्ये बंद करून बाहेर कुलूप लावण्यात येईल. बघा प्रसंग लक्षात घ्या पद्धतीचे. तुम्हा तिघांना 3 खोलीमध्ये बंद करून बाहेर कुलूप लावण्यात येईल. जो कोणी सर्वप्रथम बाहेर येईल त्याला प्रधान म्हणून नेमण्यात येईल. आता बघा 3 खोल्या, 3 उमेदवार, 3 दारांना कुलूप लावलं जाणार आहे, आणि जो बाहेर येईल त्याला मी प्रधान करणार. किती अवघड गोष्ट आहे, किती मोठी पद्धत घडली आहे. तिघांना अशा रीतीने बंद केल्यावर एक जण म्हणाला, आत राहून बाहेरचे कुलूप उघडणं कसं काय शक्य? आपण आतमध्ये अडकलेलो आहोत आणि आपल्या बाहेरचं कुलूप उघडणं कसं काय शक्य आहे? तो हताशून बसला. दुसरा गणिताचे सूत्र मांडून कुलूप कसं उघडता येईल याचा विचार, ती गणिताचे सूत्र मांडले कसं कुलूप उघडता येईल करून. तिसऱ्याने विचार केला, अशा प्रकारचा प्रश्न द्यायला राजा काय मूर्ख नाही. तिसरा जो होता त्याने विचार केला की राजा असं कसं म्हणू शकतो की 3 खोल्यामध्ये तिघांना बंद करून टाकण्यात जाईल आणि बाहेर 3 खोल्याला कुलूप लावण्यात येईल, आणि जो आधी येईल त्याला मी प्रधान करेल. तिसऱ्या व्यक्तीने विचार केला, राजा तर काय मूर्ख नाही अशा प्रकारचा प्रश्न द्यायला, यामध्ये काहीतरी चालाकी असेल. तो दाराजवळ गेला व आतूनच त्याने दार जोरात ढकललं. कारण आश्चर्य असं की दार उघडच होतं, बाहेर त्याला कुलूप लावलेलं नव्हतंच.
राजाने तिसऱ्या तरुणाला प्रधान नेमलं. प्रश्न सोडवायचा असेल तर हातपाय गळून स्वस्थ जमणार नाही. तर प्रश्न सुटायचे असेल ज्ञान आणि शहाणपण याच्या मदतीने सुट. ही जी पद्धत आहे त्या पद्धतीमधून जर बाहेर पडत असेल, ती पद्धत आपल्याला सांगितली, पण त्याच्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. आणि बद्धता जर बाहेर पडायचं असेल तर माणसं तर सगळेजण ज्ञानी आहेत. माणसं हुशार आहे. हुशार आणि शहाणपणा याच्यामध्ये फरक. सगळेच हुशार आहे, पण योगासन केले पाहिजे, व्यायाम केले पाहिजे हे हुशारपणे सगळेजण सांगतात. योग्य प्रकारे आहार केला पाहिजे हे हुशार माणसं नेमक्या सांगतात. पण जी माणसं चांगल्या गोष्टीचं आचरण करतात आणि बद्धतेमधून बाहेर पडतात त्यांना शहाणपण असं म्हणतात. आणि हुशारपण आणि शहाणपण याच्यामध्ये फरक आहे. हुशारपण हे बद्धमध्येच अडकलेले असतात आणि शहाणपण लोक हे कटिबद्ध असतात. हुशार लोक सगळेच आहेत, पण जे आपल्या जीवनामध्ये पद्धतीमध्ये अडकत नाही त्यांना शहाणपण असं म्हणलं, त्यांना शहाणे लोक असं म्हणलेलं आहे. आणि जे सगळं असून सुद्धा पद्धतीमध्ये अडकतात त्यांना आपण हुशार असं म्हणतो. म्हणून समर्थांनी या हुशारीचा आणि एका अर्थानं ज्ञानी माणसाचा सगळाच आढावा आणि धांडोळा या समासामध्ये घेतलेला आहे. म्हणून बद्ध लक्षणाचं विवेचन करण्याचा मी या ठिकाणी थोडासा प्रयत्न केलेला आहे. आपणही तो शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजितो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टा विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. हां, माझा माईक ऑनच होता बहुतेक. खूप सुंदर बद्ध लक्षण सांगितले आपण. म्हणजे बद्ध म्हणजे सगळ्या विषयांना कसा बांधलेला असतो, पण पुढचे समज समर्थांनी दिलेले आहेत. बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. मग कशी बद्धाची प्रगती होत जाणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे. आणि महाराजांनी अतिशय सुंदर आपल्याला बद्ध लक्षणं सांगितली. मग याच्यामध्ये जसं मूर्ख लक्षणामध्ये तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख. तर मी नेहमी म्हणत असते गमतीने की तो एक मूर्ख नव्हे तर मी एक मूर्ख. प्रत्येक गोष्ट मी माझ्याकडे लावून घेता आली पाहिजे, तरच आपण ह्या बद्ध अवस्थेतनं सुटणार आहे. मुमुक्ष काय म्हणतो माहिती आहे का? पुढचा समाज समर्थांनी दिला आहे. मुमुक्ष काय म्हणतो? म्हणे मी अवगुणाची खाणी, म्हणे मी अवगुणाची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीशी, या नाव मुमुक्ष. म्हणजे मुमुक्ष काय म्हणतो की मी अवगुणी आहे. मग जो मी अवगुणी आहे म्हणतो ना, तो बद्ध अवस्थेतनं सुटला. पण जोपर्यंत माझेच अवगुण माझं वाटतं ती सद्गुण, जोपर्यंत मलाच माझे अवगुणाचे भूषण आहे की म्हणजे माझ्यासारखं कोणी नाही किंवा माझ्या नादी कोणी लागत नाही, अरे म्हणजे हा तुझा अवगुण आहे, पण तो तुला सद्गुण वाटतो. मग या अवगुणातनं सुटण्यासाठी पुढे मुमुक्ष लक्षण समर्थांनी दिलेलं आहे आणि महाराजांच्या मुखातनं आपण ते पण श्रवण करणार आहे. अतिशय सुंदर सेवा झाली. महाराज बोलल्यानंतर जास्त बोलणं उचित नाही, त्यामुळे आपल्या श्री रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने महाराजांचे मनापासून मी आभार व्यक्त करते. रामकृष्ण हरी. अर्चनाताई आहेत का? रामकृष्ण हरी.